सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। ग्रुप ग्रामपंचायत कोंदिवडे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात महिलांसाठी हळदी कुंकू सोहळा तसेच ग्रामपंचायत हद्दीतील पोलीस दलात नुकत्याच भरती झालेल्या मुली व मुलांचा सत्कार करण्यात आला। यावेळी ग्रामपंचायतीच्या 15% निधीतून मागासवर्गीय व आदिवासी वाड्यांसाठी विविध साहित्याचे वाटपही करण्यात आले। सालपे आदिवासी वाडीतील बांधवांना साऊंड सिस्टम, 25 खुर्च्या व 2 फॅन देण्यात आले, तर कोंढाणे आदिवासी वाडीतील बांधवांना भांड्यांचे साहित्य देऊन मदत करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रमोद विश्वनाथ देशमुख होते। त्यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांचा सन्मान हा समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले। तसेच ग्रामपंचायत हद्दीतील विविध वाड्यांमधील महिलांचा सन्मान करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले। याचबरोबर पोलीस दलात निवड झालेल्या 2 मुली व 2 मुलांचा शाल, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। सदस्य नरेश सोनावणे यांनी सांगितले आहे की गेल्या 3 ते 4 वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान कार्यक्रम सातत्याने राबवला जात आहे। यावर्षीही मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला असून सुमारे 350 ते 400 महिला उपस्थित होत्या। आदिवासी वाड्यांपर्यंत विकास पोहोचावा या उद्देशाने दरवर्षी 15% निधीतून विविध साहित्य व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले। मुंबई पोलीस कारागृह विभागात भरती झालेली कोंदिवडे येथील रहिवासी मनाली विजय जाधव हिने सांगितले आहे की माझी सुरुवातीला वेटिंग लिस्टमध्ये निवड झाली होती, मात्र नंतर संधी मिळाल्याने मला पोलीस दलात भरती होता आले। याच मला आणि माझ्या कुटुंबियांना खूप अभिमान वाटतो। पुढे गावासाठी व समाजासाठी शक्य तेवढे काम करण्याचा प्रयत्न करेन असे तिने सांगितले। या कार्यक्रमाला सरपंच प्रमोद देशमुख, ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप दत्तात्रय चौगुले, उपसरपंच समीर गायकवाड, सदस्य रश्मी टोमरे, किशोर गायकवाड, कल्पना देशमुख, नरेश सोनवणे, भाग्यश्री शेळके, सुनील पवार, वैशाली पिंगळे, डाटा ऑपरेटर किरण गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच आजी माजी सदस्य मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमादरम्यान महिला एकजुटीचा नारा देत महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। माझं नाव मनाली विजय जाधव, मी कोंदिवडे गावाचे आहे, रायगड जिल्ह्यातून। खरं तर खूप अभिमान वाटतंय। मी मुंबई पोलीस कारागृहामध्ये भरती झाली माझी। खरं तर मी नव्हती झाली, मी वेटिंगला होती, पण नंतर देव पण अचानक चमत्कार करतो आणि माझी वेटिंग लिस्ट खोलली आणि अचानक मला समजलं की मी झाले। मी आशा सोडून दिली होती, पण नवीन आशेचा किरण उगवला आणि मग मी झाली भरती। ती फिलिंग म्हणजे अशी वेगळीच असते। घरच्यांना अभिमान, सगळ्यांना अभिमान वाटला, सगळ्यांना खूप छान वाटलं। अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये घरच्यांचं एक नाव मोठं केलं म्हणून मला स्वतःला वाटलं की काहीतरी मी चांगलं केलंय आयुष्यामध्ये। बस घरच्यांचं नाव मोठं करा, बाकी काय नाही। त्यांच्या डोळ्यामध्ये जो आनंद दिसेल त्याचं सुख वेगळंच असतं। माझ्याकडून जेवढं ग्रामपंचायतसाठी किंवा गावासाठी जेवढं काय करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेल। मला चान्स भेटेल तसं मी पुढे जाण्याचा प्रयत्न करेल। खरं तर आपल्या माध्यमातून प्रथमतः मी या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सर्व महिलांना या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो। बंधू, आज विषय असा आहे की जागतिक महिला दिन जागतिक स्तरावरती साजरा होतोय। आम्ही या ग्रामपंचायत माध्यमातून गेली अनेक 3-4 वर्ष झाली वेगळे उपक्रम राबवतोय। स्वच्छता असेल, आरोग्य असेल, बाकी कुठली कामं असतील, 15% मधली असतील, 15 आयोगामधली असतील, परंतु महिलांचा कुठेतरी सन्मान सोहळा संपन्न व्हावा या दृष्टिकोनातून, हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून जागतिक महिला दिनाचं निमित्त साधून आम्ही महिलांचा सन्मान सोहळा म्हणून एक हळदी कुंकूचा कार्यक्रम राबवतो। आणि या वर्षी देखील हा कार्यक्रम आज 8 मार्च 2026 रोजी या ठिकाणी संपन्न झाला। जवळपास 350 ते 400 महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या होत्या। या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच आम्ही जे काही लोक, जे काही पोरं विद्यार्थी जे पोलीस दलामध्ये पदोन्नती झाली त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी सत्कार त्यांचा केला। त्याच्यानंतर 15% निधी वाटपाचा कार्यक्रम असतो, तो या दिवसाचं निमित्त साधून आम्ही त्यांना देखील कोंढाणे आदिवासी वाडी असेल, सालपे आदिवासी वाडी असेल, या आदिवासी वाड्यांना आम्ही दर वर्षाप्रमाणे सायकलिंग असते आमची। पंचक्रोशीत कुठलीही वस्ती, कुठलीही वाडा
या 15% निधीमधून वंचित राहिलं नको म्हणून आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या वाड्यामध्ये वस्तीमध्ये आम्ही 15%च्या निधीच्या मार्फत साहित्य वाटप असेल, आरोग्याच्या गोष्टी असतील, आम्ही ते देण्याचा प्रयत्न करतो. आणि या कार्यक्रमासाठी आज ज्या महिला उपस्थित राहिला त्या महिलांचा सहभाग बघून खऱ्या अर्थाने खूप आनंद झाला की ग्रामपंचायत वतीने जे आयोजन केलं आणि त्या आयोजनाला कुठेतरी या ठिकाणी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व महिलांचं या ठिकाणी निमित्ताने, या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचं स्वागत करतो आणि त्या सर्व महिलांचे या ठिकाणी मी ग्रामपंचायत वतीने आभार मानतो. धन्यवाद. जागतिक महिला दिन आहे. महिला दिनानिमित्त सर्वांना प्रथम शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ग्रामपंचायतच्या 15% निधीतून सालपे आदिवासी वाडीमधील आदिवासी बांधवांना साऊंड सिस्टीम, 25 खुर्च्या आणि 2 फॅन, तसेच कोंढाणे आदिवासी वाडीमधील आदिवासी बांधवांना भांड्यांचं साहित्य जे आहे ते वाटप करण्यात आलेलं आहे. आणि जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायतीमधील सर्व विभागातील सालपे, खरवंडी, कोंढाणे, मुंडेवाडी, उमरवाडी, कोंदिवडे गाव, दलित वस्ती, रोहिदासवाडा सर्व महिला भगिनींचा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही सन्मान केलेला आहे. त्यांना प्रथम त्यांचा सन्मान करताना त्यांना एक छोटीशी भेटवस्तू म्हणून आम्ही त्यांना दिलेली आहे. त्यानंतर ग्रामपंचायतील विभागामधील 2 मुली आणि 2 मुलं यांचा पोलीस दलामध्ये भरती झाली, त्यांचा सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही सत्कार सोहळा आयोजित केला. त्यांना सुद्धा एक सन्मान चिन्ह, शाल व बुके असा त्यांचा सहर्षी असं स्वागत आम्ही ग्रामपंचायतीने केलं.